जिद्द, मेहनत आणि अभ्यासपूर्ण नियोजन यातून उभारी घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगवे गावातील रायमान गोन्साल्विस यांनी आपले वराह पालनामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। कोरोना काळात अनेक जणांचे रोजगार हिरावले, अनेक जणांचे उद्योगधंदे ठप्प झाले। त्यातीलच एक रियान गोन्साल्विस। कोरोना काळात त्यांनी कंस्ट्रक्शनची कामे थांबली। मग कोणता व्यवसाय करावा हा त्यांचा प्रश्न मनात नेहमी घर करत होता। म्हणून त्यांनी शेती व्यवसायाकडे वळावं असं वाटलं। सतत ते शेतीविषयक उद्योग व्यवसाय यूट्यूबवर शोधत असत। त्यात त्यांना वराह पालन करण्याचा मनात विचार आला। त्याविषयी सविस्तर माहिती त्यांनी घेतली व त्याचे ट्रेनिंग देखील घेतले। नंतर कणकवली येथून लार्ज व्हाईट यॉर्क जातीच्या 30 माद्या एक नर खरेदी केला। माझं नाव रायमान साहेर गोन्साल्विस। मी एक पिग फार्मर आहे। मी कोरोनाच्या काळामध्ये व्यवसाय काही नसल्यामुळे व्यवसाय काय करावा म्हणून मोबाईल बघता बघता व्हिडिओवरती एक सुअर पालनाचा पिग फार्मिंग हा व्यवसाय मला चांगला वाटला। म्हणून त्या व्यवसायात मी माहिती घेऊन थोडीशी ट्रेनिंग घेऊन हा व्यवसाय करावा असं वाटला आणि मग तो ट्रेनिंग घेऊन मी व्यवसाय सुरू केला। माझ्याजवळ पैसे नसले तरी पण मी काही लोकांकडून अशी मदत करून पैसे घेऊन हा फार्म चालू केला। ह्या फार्मवरती माझ्या 10 मादे आणि एक नर आणून मी व्यवसाय चालू केला आणि तो व्यवसाय आता माझा आजपर्यंत सुरळीत चाललेला आहे। आज 3 वर्ष झाली ह्या व्यवसायात मी आहे। मला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही, कारण मी स्वतःहून त्यांची ट्रीटमेंट वगैरे औषधं देणे, काय बिमारी आल्यास त्याच्यावर काहीतरी उपचार करणे हे स्वतःहून शिकल्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची जसं डॉक्टर वगैरे आणायची आवश्यकता पडत नाही। मेजर कोणी प्रॉब्लेम असला तरच मी डॉक्टरांना फोन करतो आणि बोलवतो। डिलिव्हरी वगैरे सर्व मीच करतो आहे। तेव्हा हा व्यवसाय एवढा चांगला आहे की मला वाटलं की आपल्या यूथ लोकांनी ह्या व्यवसायात उतरावं आणि हा व्यवसाय करावा। खरंच ह्या व्यवसायामध्ये आपल्याला कोणतेही म्हणजे पैशाच्या बाबतीत कोणाच्या मागून फिरायची गरज नाही, काय नाही। लोक इथं आपल्याला पाहिजे म्हणून येतात। एवढं गिराईक आहे ह्या मालाला। हा माल गोव्याला जातो, गोव्याला त्याला चांगला रेट मिळतो, मार्केट आहे। त्यामुळे इथं कोणताही प्रॉब्लेम नाही हा व्यवसाय करण्याकरिता। तेव्हा सर्व युवकांनी ह्या व्यवसायामध्ये यावं आणि हा व्यवसाय करावा असं मला। हा व्यवसाय माझा ड्रायफीडवरती आहे। मी मक्का, सोयाबीन वगैरे असं वापरून हा ड्रायफीड करून मी हा व्यवसाय चालू केला आहे। मी हॉटेल वेस्टेज वगैरे वापरत नाही। आपल्या सिंधुदुर्गात काही फार्मर आहेत हॉटेल वेस्टेजवरती काम करतात, त्यांना ते परवडतं, कमी पैशात मिळतं म्हणून ते करतात। पण मी त्या ह्याच्यात काम करू शकत नाही त्या क्षेत्रात, म्हणून मी ह्या ड्रायफीडवरती काम करावं असं मी विचार करून ह्या कामावरती माझं काम चालू आहे आणि हे चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। चांगल्या रीतीने फार्म आमचं चालू आहे। माझ्या फार्मवरती 30 मादे आहेत आणि 3 नर आहेत। मी वर्षाला 500 पिल्लं विकतो आणि त्या पिल्लांपासून माझं चांगलं म्हणजे इन्कम होतं। एक साधारण माझं 15-1 लाख 20 लाखापर्यंत टर्नओव्हर चालू आहे। आणि हे व्यवसाय करताना काहीच अडचणी नाहीत। थोड्याफार खाद्याचे फिडिंग चांगलं झालं, आपलं चांगल्या ह्याच्यावरती फीडवरती काम केलं तर चांगलं आहे। रोगराई जनावरांमध्ये काही नाही। आणि एक नवीन यूथ तरुणांना हे सर्व चांगलं हे आहे जे ह्या क्षेत्रामध्ये आल्यावर फार्मिंग क्षेत्र हा कधी बंद पडणारा नाही। कोरोना येऊ नये, काही बी येऊ दे, बंद पडणारं क्षेत्र नाही। त्यांची विक्री पूर्णपणे ब्रीडिंगसाठी होते। सर्वसाधारण 4 महिन्याच्या गर्भधारणेनंतर 8 ते 14 पिल्लांना जन्म देते। या सर्व पिल्लांची परिसरातील वेगवेगळ्या वराह पालन करणाऱ्यांना ते विक्री करतात, ज्यात 2 ते 2.5 महिन्याचे सरासरी 15-20 किलो वजन असलेली पिल्ले 4 ते 6 हजारांना ते विकले जातात। कोरडी वैरण आणि वजन वाढ ड्रायफीड वराहांना दैनंदिन मका, सोयाबीन आणि विविध गुणधर्मयुक्त खुराक त्यांना दिला जातो। तसेच लसूण, घास देखील वैरणीत वापरला जातो। याचे कोरडा खुराक दिल्याने अपेक्षित वजन वाढ मिळून जाते। वराहातील लसीकरण फारशा काही आजारांना वराह बळी पडत नसल्याचे ते सांगतात। स्वाईन फ्लू, MMD यासारख्या 2 लसी त्यांना दिल्या जातात। या व्यवसायातून त्यांची वार्षिक उलाढाल 30 ते 40 लाखाची होते, ज्यात त्यांना सरासरी 15 ते 20 लाख रुपये नफा असतो। स्वच्छता आणि काटेकोर नियोजन हेच वराह पालनाचे यश आहे। आपण व्यवसाय करत आहोत, त्यामुळे मनातील अनेक विचारांना व्यवसाय हे ठाम उत्तर असले की त्याचा परिणाम तुमच्या उद्योगावर होत नाही। वराह पालन हा जोडधंदा नियोजनबद्ध असेल तर तुम्हाला एक वेगळ्या उंचीवर नक्कीच घेऊन जातो। यात भविष्यात खूप मोठ्या संधी आहेत, सोबत यात अडचणी देखील कमी आहेत। न्यूज 18 लोकलसाठी सिद्धराज परब, सिंधुदुर्ग।